बाजारातली चटणी विसरून जाल, फक्त 5 मिनिटात तयार होणारी अशी झणझणीत शेंगदाणा चटणी, जी भाकरी, पोळी, इडली, डोसा आणि वरण भातासोबतसुद्धा खूप मस्त लागते. नमस्कार, आज आपण करणार आहोत सोप्या पद्धतीने खमंग आणि झणझणीत शेंगदाणा चटणी. आता त्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे. त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं आणि पांढरे तीळ घालायचे आहे. जर कढीपत्ता असेल तर 5 ते 6 कढीपत्त्याची पानंसुद्धा घाला यामध्ये. आणि त्यानंतर लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. शेंगदाणे 1 वाटी भाजून घेतलेलेच आहेत आणि लसूण घालायचं आहे 10 ते 12 पाकळ्या. तर हे आपल्याला फक्त गरम आणि कुरकुरीत होईपर्यंतच इथे भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला. तर हे बघा, अशा पद्धतीने छान असं टेक्स्चर आलेलं आहे. तेल घातल्यामुळे खूप छान टेक्स्चर येतं आणि चवही अप्रतिम लागते. इथे सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे चटणी वाटण्यापूर्वी सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेलं असायला पाहिजे. त्यामुळे चटणी जास्त दिवस टिकते आणि तिचा रंग आणि चवही छान राहते. बस, अशी खमंग, झणझणीत आणि चविष्ट शेंगदाणा चटणी तयार आहे. ही चटणी भाकरी, पोळी, इडली, डोसा, वरण भात किंवा तुपासोबत खूप चविष्ट लागते. आणि अशा पद्धतीची मस्त खमंग शेंगदाणा चटणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या नवनवीन खमंग रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.